संग्राम दिवस के अवसर पर महाराष्ट्र राज्य बिजली कामगार संगठन की ओर से तांत्रिक कामगार मेड़ावा व सत्कार समारंभ कार्यक्रम का आयोजन जिलाधिकारी कार्यालय के नियोजन भवन में किया गया। कार्यक्रम में नांदेड़ के पालक मंत्री, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री राज्यसभा सदस्य अशोकराव चौहान, राज्यसभा सदस्य अभिजीत गोपछड़े, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंडारकर, महावितरण कंपनी के संचालक राजेंद्र पवार, संगठन के अध्यक्ष भाव साहब भाकरे, सरचिटनीस हाजी सैयद जहीरुद्दीन व अन्य मान्यवर उपस्थित रहे। कार्यक्रम में तांत्रिक कामगारों के विविध समस्याओं पर विस्तार से चर्चा की गई और पालक मंत्री अतुल सावे ने इनकी मांगों को पूरा करने के लिए बहुत जल्द मुख्यमंत्री के साथ इनकी बैठक लगाने का आश्वासन दिया। नांदेड़ के शेख मुजीबुर रहमान की कामगार संगठन के केंद्रीय उप सरचिटनीस पद पर नियुक्ति होने के उपलक्ष्य में इनका विशेष सत्कार भी किया गया। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून मेळाव्याचे आयोजन होतं आणि नांदेड येथून शेख मुजीब हे केंद्रीय उपसरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार होता। हे संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन आज 17 सप्टेंबर रोजी करण्यात आलं। यामध्ये विशेष म्हणजे ज्या संघटनेची मागण्या होते त्यापैकी एक मागणी जी होती की आज सध्या सोलारचा काळ आहे आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री असल्यामुळे या महाराष्ट्र महावितरण कंपनीला 150 कोटी रुपयाचं एक बक्षीस मिळालं आहे। ते 150 कोटी रुपयाचं बक्षीसचं वितरण जे आम्हाला नाही पाहिजे पण कर्ज रूपाने सोलार बसवण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना, तांत्रिक कर्मचाऱ्यांना, अभियंत्यांना, अधिकाऱ्यांना द्यावं ही एक मागणी त्यांनी मान्य केली। आणि दुसरी जी होती पेन्शनची, या पेन्शनच्या बद्दल एक दुसरा जो मेळावा म्हणजे साखर दूध पडल्यासारखं वातावरण झालं की अशोकराव चव्हाण साहेबांनीच पेन्शन त्यांच्या काळामध्ये मंजूर केली होती 2009ला। त्यामुळे योगायोग होता आणि आम्ही त्यांना आग्रह केलं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय यांना आपण जे लेटर पारित केलं होतं महाराष्ट्र शासनाचा, महामहिम राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने ते पेन्शन वीज कर्मचाऱ्यांना लागू करावं, त्याबद्दल सकारात्मक आमचे चव्हाणसाहेब म्हणले की मी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्याकडे बैठक लावतो आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री महोदयांनी स्वतः मान्य केलं की माझ्या पातळीवर एक बैठक पहिले प्रकाशगडला लावू तिन्ही CMDची, त्यानंतर काही प्रश्न राहिले मेन तर CM साहेबांच्या पातळीवर मीटिंग लावू आणि महाधिवेशन जो आमचं डिसेंबरमध्ये हो घातलेलं आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांची तारीख घेऊ, अधिवेशन पार पाडू। रिस्ट्रक्चरिंगबद्दल राजेंद्र पवार साहेबांनी आज आश्वस्त केलं आता की जो महाराष्ट्रामध्ये 1 ऑक्टोबरपासून रिस्ट्रक्चरिंग होणार आहे, यामध्ये जो फार 40 ते 45 वर्षापासूनची मागणी मंजूर झाली की लाईन स्टाफ बांधवांना 8 तासच काम देण्यात येईल, ही एक मागणी मंजूर झाली। त्यातून जे काही प्रॉब्लेम्स येणार आहे रिस्ट्रक्चरिंगमधून ते तातडीने दूर करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिलं। एकही पद कमी होणार नाही आणि बोलता बोलता राजेंद्र पवार साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला की लाईन स्टाफ बांधवांना अगर ऑपरेशन विंगमध्ये जायचं असेल ऑपरेटरकडे ते मंजुरी देण्यात येईल अशी त्यांनी एक बाब केली। ओव्हर टाईमचा विषय काढण्यात आलं, अनॉमलीचा विषय काढण्यात आलं, ते त्यांच्याच अध्यक्षतेखाली हे दोन्ही विषय तातडीने सुटतील असं सांगण्यात आलं आणि अध्यक्ष समारोह आणि सत्काराला शेख मुजीब यांनी चांगलं उत्तर दिलं आणि या नियोजन भवनमध्ये बैठकीला नांदेडकरांनी जो काही सहकार्य केलं त्याबद्दल संघटनेचे धन्यवाद। विशेष निमंत्रण सगळे सभासद हजर झाले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। परंतु त्याआधी आपले जे रिस्ट्रक्चरिंग जनमित्र बांधवांची होत आहे त्यामध्ये जे धगधग तांत्रिक वर्ग आमचे जनमित्र बांधवांना जी भीती निर्माण झालेली आहे की ते 8 तासानंतर जे लॅटिट्यूड कॅमेऱ्यामध्ये कामाचं पूर्ण तासाचं नियोजन करून ते एक्स्ट्रा वर्क त्यानंतर अधिकारी वर्ग जे सांगतील त्या कामाचं पूर्ण करणे हे त्यांना गरजेचं आहे। अशा ज्या समस्या आहेत त्याबद्दल आमचे अध्यक्ष आणि सरचिटणीस महोदयांनी मानव संसाधनचे आमचे पवार साहेब यांना नम्र निवेदन केलं आणि त्यांनी ते मंजूर केलं। बाकीच्या ॲनॉमलीज, ओव्हरटाईम आणि जनमित्रांचे पेट्रोल अलाउन्सबद्दल लवकरच महाराष्ट्राचे मानव संसाधनचे संचालक राजेंद्र पवार साहेब बैठक लावतील आणि त्या आमच्या मागण्या संघटनेकडून कामगारांच्या मागण्या आम्ही पूर्णत्वाकडे नेऊत। या प्रसंगी उपसरचिटणीसपदी माझी निवड झाल्यामुळे अध्यक्षांनी, सरचिटणीस महोदयांनी हा कार्यक्रम आवर्जून नांदेड नगरीमध्ये लावला त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील महापारेषण, महावितरण आणि जनरेशनचे महाराष्ट्रातून जे पदाधिकारी सदस्य उपस्थित राहिले त्यांचे विशेष आभार मी व्यक्त करतो आणि एवढं बोलून
आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सभा होता म्हणजे शहरातल्या अनेक असा कोणी